नाही, ह्या आरोपांबाबत कुठलंही तथ्य नाही आहे. या संदर्भात याच्या आधी पण ज्या काही तक्रारी झालेल्या होत्या, की आपलं जी निरंतर मोहीम असते, की ज्याच्यात मतदार नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. ऑफलाईन अर्ज असतात किंवा ऑनलाईन अर्ज असतात. त्या सर्व प्राप्त अर्जांचं आपण BLO मार्फत छाननी करतो. त्यासोबत जोडलेली सर्व कागदपत्रांची तपासणी करतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. तर या दरम्यानच्या काळात जे काही मतदार नोंदणी झालेली आहे, त्या सर्व अर्जांवर नियमाप्रमाणे आपण योग्य ती कारवाई केलेली आहे आणि त्या अर्जांवर निर्णय घेऊन ते अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्यात आलेले आहे. याबाबतच्या ज्या याआधी या संदर्भात ज्या काही तक्रारी झालेल्या होत्या, या तक्रारींबाबत सविस्तर अहवाल मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी अहिल्यानगर यांच्या मार्फत मान्य निवडणूक आयोगास सादर करण्यात आलेला आहे. आणि या आत्ताही परत त्याच स्वरूपाच्या तक्रारी आहे आणि एका बिल्डिंगमध्ये 7,000 मतदार अशी कुठलीही बाब आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात घडलेली नाही आणि त्याबाबतचाही सविस्तर अहवाल आम्ही मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे सादर केलेला आहे. नाही, मतदार नोंदणी संदर्भातला नियम स्पष्ट आहे की जो इथला रहिवासी ऑर्डिनरी रेसिडेंट आहे आणि जो हॉस्टेलाइट असेल आणि तर त्या हॉस्टेलाइट असताना त्या विद्यालयात तो शिकतो आहे, त्यातले प्रिन्सिपल आणि ते हॉस्टेलाइटचे जे रेक्टर्स असतील त्यांनी जर ते सर्टिफाय करून दिलं तर त्या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यावर निर्णय घेता येतो.